उमेदवारी बनले? मी नगरसेवक श्रीनिवास कर्ली, माजी सभागृह नेता आणि प्रभाग क्रमांक 19 ब मधून या ठिकाणी उमेदवारी भरलेली आहे आणि भारतीय जनता पार्टीने उमेदवारी नाकारल्यामुळे मला शिंदे सेनेचे धनुष्यबाण या ठिकाणी उचलून घ्यावं लागलं आणि येत्या काळामध्ये धनुष्यबाणचे 4 नगरसेवक कसं निवडून आणता येईल या त्या ठिकाणी मी प्रयत्न करणार आहे। तुम्ही 4 उमेदवार कोण? 4 पॅनल? मी श्रीनिवास कर्ली आणि मनसेचे शहर उपप्रमुख प्रवीण देसाई, पवन देसाई आणि जमादार आणि महिलांमध्ये विटकर असं या ठिकाणी 2 महिला 2 पुरुष या ठिकाणी उमेदवारी देण्यात आलेली आहे। माननीय नामदार सुभाष बापू देशमुखांनी जर या ठिकाणी उमेदवारी दिली असती तर हा वेळ प्रसंग आला नसता, पण मी 2 दिवस अगोदर या ठिकाणी पक्ष सोडून शिंदे सेनेत प्रवेश झालो, कारण त्यांच्या त्रासाला आणि त्यांचा नाहक त्रास जो झाला तो त्रासामुळे मला त्या ठिकाणी पक्ष सोडावा लागला। माननीय नामदार सुभाष बापू देशमुखांच्या त्रासाला मला पक्ष सोडावा लागला, कारण परवा ज्या राम सातपुते आणि प्रणितीताई शिंदे या ठिकाणी जो लढत झाला तो लढत मध्ये दक्षिण मतदारसंघ 9000 पिछाडीवर या ठिकाणी दाखवण्यात आला आणि झाला, पण त्या ठिकाणी प्रभाग 19चा मी नेतृत्व करत असताना सभागृह नेता होतो, माजी सभागृह नेता असताना त्या ठिकाणी एका प्रभागातून 14,000 लीड मिळतोय आणि संपूर्ण दक्षिणमध्ये माझं हे त्या ठिकाणी काउंट करून 9000 मायनस ज्यावेळेस गेली त्या ठिकाणी मला वेळोवेळी पक्षाकडनं त्या ठिकाणी त्या भागाचे नेतृत्व जे करत होते त्यांचे मुलगा मनीष मालक देशमुख त्या ठिकाणी संपूर्ण लीड घेतली होती लोकसभेला, पण त्यांनी वेळोवेळी मला थांब म्हणत होते, पण त्यावेळेस मी न थांबता त्या ठिकाणी काम करण्यास सुरुवात केली आणि त्याच वेळेस त्यांच्या नाहक त्रासामुळे मी लोकसभेत सुद्धा 4 दिवस मी ब्रेक मारली होती, पण राम सातपुते साहेब म्हणले आता तू घाबरू नको, तुझ्या पाठीशी मी आहे तू, म्हणून म्हणल्यावर मी पुन्हा पक्षाच्या कामाला लागलो आणि नरेंद्र मोदींना मला पंतप्रधान बघायचं होतं म्हणून मी त्या ठिकाणी जिद्दीने काम केलं। धन्यवाद।